नमस्कार मित्रमैत्रिणींनो, राज्य शासकीय कर्मचारी एकंदरीत त्यांच्या जुन्या पेन्शनच्या मागणीवर अडून आहेत आणि यासाठी सरकारकडे विविध पद्धतीने त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. परंतु राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याच्या संदर्भात काही लोकांकडूनही विरोध होत आहे आणि या संदर्भातच आजचा व्हिडिओ आपल्यासाठी मी घेऊन आलोय. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणे सरकारला परवडणार नाही असं म्हणणं आहे ॲडव्होकेट क्रांतीलाल यांचं. तर या बाबतीतच सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करायलाही विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन लाभ लागू करण्याबाबत सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याची मोठी घोषणा राज्य सरकारने केली आहे. परंतु यावर अर्थतज्ञांकडून विरोधी बाजूने आपले मत व्यक्त होत आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारने दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पासून सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना NPS योजनांमध्ये बदल करून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत दिनांक 1 मार्च 2024 रोजी विधानसभेत जाहीर केलेले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. परंतु यावर अनेकांनी विरोधी बाजूनी मत व्यक्त करण्यात येत आहेत. यामुळे याबाबत अधिकृत शासन निर्णय अधिसूचना निर्गमित होण्याच्या अगोदर राज्य सरकार आपले मत परिवर्तन करेल की काय अशी भीती कर्मचाऱ्यांना वाटत आहे. यावर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून देखील जुनी पेन्शनमुळे राज्यावर आर्थिक संकट ओढावेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये शेवटचे मूळ वेतन प्लस महागाई भत्ता अशी निवृत्ती वेतनाची रक्कम प्राप्त होणार आहे. तर विद्यमान राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये तुटपुंजी पेन्शन मिळत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांकडून जुन्या पेन्शनची मागणी होताना दिसून येत आहे. जर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यात आली तर राज्य सरकारला पेन्शनकरिता अर्थसंकल्पामध्ये निधीचे नियमन करावे लागेल. यामुळे इतर विकास कामांकरिता निधीची उपलब्धता कमी होईल असे मत अर्थशास्त्राचे अभ्यासक ॲडव्होकेट क्रांतीलाल तातेड यांनी मांडलेली आहे. कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन किंवा सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांची आवश्यकता. हे कर्मचारी आपले संपूर्ण आयुष्य शासन सेवेत झोकून देतात. जरी त्यांना चांगला पगार मिळत असला तरी कोरोनासारख्या महामारीमध्ये अनेक कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यावेळी प्रत्येक कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून सेवेत आपली भूमिका बजावत होता. यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शनची आवश्यकता आहे आणि त्यामुळेच एकंदरीत या पेन्शनची जी मागणी आहे ही कर्मचाऱ्यांकडून केली जात असून ती रास्त मागणी आहे असे आपण समजून घेऊ शकतो. परंतु कर्मचाऱ्यांच्या या मागणीला सरकारने सुद्धा सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना या नावाने NPS मध्येच काही बदल करून नवीन पेन्शन योजना लागू केलेली आहे. त्याची एकंदरीत जी घोषणा आहे ती फक्त झालेली आहे, परंतु त्याचा अजूनपर्यंत GR काढण्यात आलेला नाही. आता अशातच अर्थतज्ञ क्रांतीलाल यांनी या पद्धतीने कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणे सरकारला परवडणार नाही असे विधान करून कर्मचाऱ्यांच्या एकंदरीत मतांची किंवा त्यांच्या विश्वासाचा एक प्रकारे घात केलेला आहे. अशा पद्धतीचं वर्तन आपण या ठिकाणी पाहून घेऊ शकतो. तर राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणे सरकारला परवडणार नाही असं म्हणणे आहे ॲडव्होकेट क्रांतीलाल यांचं. याबद्दलची सविस्तर माहिती मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ आपल्याला एक प्रकारे महत्त्वपूर्ण ठरला असेल अशी मी अपेक्षा करतो. म्हणून या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका. सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. असेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्त्वाचे व्हिडिओज जर आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये
इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण बाकीचेही आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। चला तर मी आपली आता रजा घेतो। अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा आपण भेटणार आहोत। तोपर्यंत माझ्या सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।